ठीक आहे. आता याच्यात कंडिशन लावायच्या ते पण मी तुम्हाला दाखवतो. याच्यात कंडिशन लावणं काही अवघड नाहीये. यू कॅन जस्ट राइट इफ आय विल राइट बघा मला रोमध्ये चेंज करायचं आय विल राइट आय इक्वल इक्वल 4 समथिंग. सो आय विल जस्ट प्रिंट 4 ज्यावेळेस रो असेल तिथं मला 0 पाहिजे. लेट्स से 0. ठीक आहे. सो 0 प्रिंट होईल आणि बाकीकडे तुमचा जो काही जेचा डेटा आहे तो प्रिंट होईल. कॅन यू चेक इट गाईज? At the fourth row, we are getting 0. At the fourth row, we are getting 0. चौथ्या रोला मला 0 भेटत आहे. Look at this. Even if I write this, चौथ्या रोला ओके, चौथा रो माझ्याकडे आहे. आय विल राईट समथिंग ॲट रो चौथा आणि कॉलम पहिला. जे म्हणजे काय कॉलम पहिला, हा पहिला कॉलम. रो चौथा कॉलम पहिला. तिथं मला 0 पाहिजे. तिथं मला 0 पाहिजे. ठीक आहे. रो चौथा कॉलम पहिला तिथं मला 0 पाहिजे. बाकी सगळीकडे मला जे पाहिजे. नाउ इफ आय रन दिस सो विल गेट आउटपुट समथिंग काइंड ऑफ दिस. बघा फक्त इथं 0 आलाय. फक्त इथं 0 आलाय. लुक ॲट दिस. 0 कुठं आलाय? रो चौथा रो आणि कॉलम पहिला. लुक ॲट दिस. इफ आय से ऑर रो चौथा अँड कॉलम तिसरा आय वॉन्ट 0. आता बघा इथं पण 0 असेल. ओके, आय विल राईट हिअर ऑल्सो. मी म्हटलं ऑर रो चौथा अँड कॉलम पाचवा. So again I will get 0 here. Can you check it? 0, 0, 0. Look at this. 0, 0, 0. अवघड आहे काही. If I write elif here, if I equal 4 and something j equal 2 guys, I want something 1. So it will get something like this. बघा चौथा रो आणि कॉलम दुसरा 1. Column दूसरा 1. Here also I want 1. So can I write guys? Or चौथा रो बघा रो चौथाच इन्स्टेड आहे अँड कॉलम मात्र चौथा आहे. तिथं पण मला 1 पाहिजे. सो आय एम गेटिंग आउटपुट लाईक दिस 0 1 0 1 0. आता जे आशुतोषनं प्रिंट केलं होतं हेच लॉजिक लावलं ते वेगळं काय लावलं 2 3 2 3 होतं राईट. सो असा जरी प्रोग्राम तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला सर एकदमच इथं असं कसं काय प्रिंट होऊ शकतं 1 2 3 4 5 ठीक होतं हो. आपण हे चौथ्या रोलाही काय भानगडी केली 0 1 0 1 0. सो याच्यासाठी काय केलंय हो जस्ट कंडिशन्स. लुक ॲट दिस. चौथा रो आणि पहिला कॉलम अँड लावलंय दोन्ही ट्रू झाले पाहिजे मग 0 इथंच ट्रू होत. चौथा रो आणि तिसरा कॉलम इथंच ट्रू होत आहे. चौथा रो आणि पाचवा कॉलम इथंच ट्रू होत आहे. इथं 0 पाहिजे आणि मला इथं 1 पाहिजे. इथं म्हणजे काय चौथ्या रो आणि दुसरा कॉलम हे बघा आणि चौथा रो आणि चौथा कॉलम हे बघा 1 आलं. हे कितीही केसेसमध्ये तुम्ही करू शकता. कितीही केसेसमध्ये. आता ह्या दुसऱ्या रोला मला आणखीन पाहिजे. ठीक आहे. दुसरा रो 1 मोर इलिफ. मी म्हणलं दुसरा रो आणि पहिला कॉलम काय पाहिजे बोला. मी म्हणलं सर मला तिथं हॅश पाहिजे. सो आय विल प्रिंट अँड आय विल चेक आउट. हे बघा दुसरा रो पहिला कॉलम आला हॅश. हा दुसरा रो आणि पहिला कॉलम फक्त आय आणि जेची कमाल आहे. Now here also I want hash. दूसरा रो तीसरा कॉलम. So I will write or guys. दूसरा रो and तीसरा कॉलम. हॅशच पाहिजे हे बघा. इथं पण हॅश पाहिजे. So I will write or दूसरा रो and पाचवा कॉलम. So we'll get hash also. आता हॅश मध्ये 2 आणि 4 आलं. इथं वेगळं काय पाहिजे. लेट्स से आय विल राईट 1 मोर इलिफ. दूसरा रो ओके अँड दुसरा कॉलम काय पाहिजे. मी म्हटलं मला इथं समथिंग हॅश 5 पाहिजे. सो विल गेट 5 वॉट एव्हर तुम्हाला जे पाहिजे ते. ओके बघा दुसरा रो आणि दुसरा कॉलम इथं तुम्हाला 5 भेटेल. हॅश 5 इथं पण 5 पाहिजे. आय विल राईट ऑय दुसरा रो अँड चौथा कॉलम मला 5 पाहिजे. लुक ॲट दिस.
So this output is hard, guys. What do you think? If interviewer asks such kind of problems, घाबरण्याची काय गरज आहे का बोला? नंबर पॅटर्न मध्ये सुद्धा यू कॅन राईट द लॉजिक. ठीक आहे, याचा कोड हा आहे. बघा, वाटत असेल जरी हा मोठा कोड बघून, ज्यावेळेस तुम्हाला पायथनचा पी पण येत नव्हता, त्यावेळेस जर तुम्ही हा कोड बघितला असता, तुम्ही काय म्हणले असते? तर ते पायथन आणि तुम्ही बघून घ्या बाबा, आपल्याला काय हे शिकायचं नाही. बट नाऊ वाय लर्निंग दिस, हाऊ इट इज इंटरेस्टिंग. हे किती सोपं वाटत आहे, राईट? हे त्यांना सोपं वाटतं ज्यांनी मंडे टू फ्रायडे एकदम धडाकेबाज रिव्हिजन केले. मागचा जो मंडे टू फ्रायडे गेला, त्यांनी म्हणले ठीक आहे ना, चिल मारो तिच्या, काय उगाच अभ्यास करायचा आहे. होय, 2 दिन की लाईफ है, चिल मारना ही हमारा लक्ष्य है. त्यांना हे अवघड वाटत असेल, त्यांना वाटत असेल का कुठून बुद्धी सुचलीन पायथन चूज केलं. बरोबर की नाही? ज्यांनी मंडे टू फ्रायडे पॅटर्न एकदम सॉलिड मध्ये केलेत. आता आशुतोषने केलाच प्रोग्राम, प्रॅक्टिस केली. बघा, प्रॅक्टिस केल्यावर एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आपल्याला की येस, आय कॅन डू इट. मी कुठलाही पॅटर्न प्रोग्राम करू शकतो. कशाही कंडिशन्स मी अप्लाय करू शकतो. हे बरोबर की नाही? विचार करण्याची एक क्षमता वाढवणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे पॅटर्न. पॅटर्न प्रोग्रामिंगमुळे मित्रांनो थिंकिंग वाढते. थिंकिंग पॉवर विल इन्क्रीज. तुम्हाला जर तुमची थिंकिंग वाढवायची असेल, बघा, थिंकिंग म्हणजे विचार करायचे, पण चांगले विचार करायचे, उगं कसले विचार करायचे नाही. ती पॉवर वाढत नाही बरं का यानं. यानं कुठली पॉवर वाढते थिंकिंगची? प्रॉब्लेम सॉल्युशनची पॉवर वाढते. आणि प्रॉब्लेम सॉल्युशन केले की मी ऑलरेडी सांगितलं, तुम्ही पैसे कमवू शकता. आणि दुसरी गोष्ट, प्रॉब्लेम सॉल्युशन केले, लॉजिक बिल्ड व्हायला वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. हे म्हणत नाही लगेच होतंय. इट विल टेक 1 इयर, 2 इयर टाइम, बट डेफिनेटली तुम्हाला रिअलाइज होईल की बाई प्रॉब्लेम सॉल्युशन पॅटर्न प्रोग्रामिंगमुळे माझं लॉजिक विचारच करावा लागतो ना. मी जर हा कोड दाखवला नसता, तुम्हाला म्हणलं गाईज यू हॅव टू प्रिंट दिस, यू नीड टू थिंक अबाउट दॅट. तुम्हाला विचार करावा लागला असता, काय करू, असं करू, असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, विचार करावा लागेल ना. आता मगाशी मी सांगितलं यू हॅव टू टेक 1 स्ट्रिंग, राईट, आशुतोष, आणि त्याच्यातून तुम्हाला कॅरेक्टर प्रिंट करायचे होते. लेट्स से माझ्याकडे स्ट्रिंग आहे महाराष्ट्र. आता या महाराष्ट्रामध्ये हाऊ मेनी टाइम्स एम इज कमिंग, हाऊ मेनी टाइम ए इज कमिंग, ए इज कमिंग 3 टाइम्स, हाऊ मेनी टाइम एच इज कमिंग, एच इज कमिंग 2 टाइम्स, हाऊ मेनी टाइम्स आर इज कमिंग 2 टाइम, हाऊ मेनी टाइम एस इज कमिंग 1 टाइम, हाऊ मेनी टाइम्स टी इज कमिंग 1 टाइम. सो दिस आउटपुट आय वॉन्ट. हे मी मगाशी सांगितलं, मला हे आउटपुट पाहिजे. आता इथे विचारच करावा लागेल ना, की करावं काय लागेल. मी तुम्हाला फॉर इन सांगितलं, ते पण मी सांगितलं. याला इटरेट करण्यासाठी पहिल्यांदा फॉर मध्ये टाका, आणि देन तुम्हाला विचार करावा लागेल ना, का यम किती वेळा हे कसं चेक करायचं. डेफिनेटली आपल्याला याला चेक करावं लागेल प्रत्येक कॅरेक्टरला, आणि काउंट व्हॅरिएबलमध्ये याचा काउंट काढावा लागेल. प्रत्येकासाठी वेगवेगळा काउंट व्हॅरिएबल घ्यावा लागेल. यम साठी वेगळा काउंट, याच्यासाठी वेगळा, याच्यासाठी वेगळा. कळतंय सगळ्यांना? पुढे जाऊन कलेक्शन शिकल्यावर हे सोपं होऊन जाईल. सगळ्यांचा काउंट आपण कलेक्शन मध्ये स्टोअर करू शकतो, राईट? आर यू गेटिंग माय पॉइंट? सो प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन काय? थिंकिंग. प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असतं? थिंकिंग. तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे ना, विचार करावा लागेल. विचार असा करावा लागेल जेणेकरून आपल्याला त्याचं सोल्युशन भेटेल. ती विचार करण्याची क्षमता यानेच बिल्ड होते. दुसरं काही कुठलंही मंत्र बिंत्र आहे का?